ब गटातनं कोणता संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होतो. ब गटातनं एक सामना बॅलन्स सुद्धा राहिलाय. नांदिवली विरुद्ध सोम 11 दातिवली. या स्पर्धेत जरा केतन मात्रे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला आणि बाईक जर त्याला मिळाली या स्पर्धेमध्ये तर उसारगरचे आपण पाहिले तर गायक प्रशांत म्हात्रे यांच्याकडनं नक्कीच एक सॉन्ग त्यांच्यावरती गायलं जाईल. तर बघायचंय केतन या स्पर्धेत मालिकावीरचा मानकरी ठरतोय का, त्यासाठी अजूनही भरपूर मेहनत करावी लागेल. धन्यवाद प्रशांत म्हात्रे, पारितोषिक तुम्ही नक्कीच लावलंय आणि नक्कीच बाईक मिळाल्यानंतर येणाऱ्या काळामध्ये एक सॉन्ग नक्कीच केतनवरती तुम्हाला ऐकायला मिळेल. आता विशाल म्हात्रे यांचा डान्स सुद्धा बघायला विसरू नका मित्रांनो, कारण की शेवटची मॅच आता तुमच्या समोर येते आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली होती. जितू शेलार आणि विकी शेलार तुम्ही पाहतात आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो गोलंदाज. नक्कीच विशालचे नक्कीच ऑपरेटर आपण पाहिले तर दिनेश संतेत डीजे ऑपरेटर आणि पहिल्या चेंडूवरती चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. जितू शेलारच्या बॅट मधून स्वागत केलं जाते गोलंदाज जीत भोईरचं. चौकार आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती. हा चेंडू तुम्ही पाहताय ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळेल, धावसंख्या 5. मात्र उद्या यायला विसरू नका. ड गटातील उद्या पहिलाच सामना पण डी गटातील पाहू शकाल. वाडेकर वर्सेस मोठागाव पहिलाच सामना तुमच्या समोर येईल आणि सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे. अजिंक्य चेंडू मागे धावतात, मात्र त्यांना चेंडू बीट करून सीमा पार जाईल. चौकार. तर 2 चौकार आलेत. व्हाईट सुद्धा रेश्मा मॅम आपल्याला पाहायला मिळतोय. 9 धावा धापलकरती पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच तुमच्या समोर. एका बाजूला वाकलन तर दुसऱ्या बाजूला खंबालपाडा. 2 बलाढ्य संघ रेश्मा मॅम आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 बलाढ्य संघ ज्यावेळी एकमेकांसमोर येतात त्यावेळी भरपूर प्रेक्षक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या प्रेक्षकांचं सुद्धा मी सरचं स्वागत करतोय. SMD स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा एन्जॉय करू शकाल. लॉंगॉनच्या दिशेने कस धाव इथे मिळते. उमेश भोईरेत. 2500 पेक्षा जास्त प्रेक्षक ही स्पर्धा मात्र घर बसल्या एन्जॉय करतात. कारण आपण पाहिलं तर एका बाजूला वाकलन तर दुसऱ्या बाजूला खंबालपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. बिनबाद 10 अशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला खंबालपाडा तर दुसऱ्या बाजूला निशान जेजी स्पोर्ट वाकलन संघ तुम्ही पाहतायत. 2 बलाढ्य संघ तुम्हाला एकमेकांसमोर पाहायला मिळत आहेत आणि यातून विजेता संघ तुम्ही पाहू शकाल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केला. त्याबरोबर त्या संघाबरोबर जिथून निलेश 11 नांदिवली किंवा सोम 11 दातिवली या संघामधला संघ फाईट करेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत ब्लॉक लाईनचा चेंडू होता, मात्र मिड ऑफरनं क्षेत्ररक्षक केतन मात्रे खूप वेगाने येतात आणि सिंगलला इथे प्राधान्य दिलं जाईल. इकडे धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्या त्या 11 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसात ही शेवटची मॅच तुम्ही पाहतायत. 4 चेंडू मध्ये आतापर्यंत जीत भोईरने 11 धावा आतापर्यंत खर्च केल्या आहेत. तिसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं तर क गटातनं दीपकदादा म्हात्रे, प्रतिष्ठान वसार आणि जय मसोबा मानेरे संघ पुढे सरकले. इथे मात्र रिव्हर्स फटका खेळायचा होता, मात्र एक सिंगल धाव तुम्ही पाहतायत वेगाने पूर्ण केली आहे. इकडे धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागल्या त्या 12 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. ज्या पद्धतीने आपण पाहिलं मागची मॅच खूप चांगली फाईट मॅम आपल्याला पाहायला मिळाली, मात्र मी कौतुक करेल खास करून ऋषी भोईरचा, ज्याने खूप चांगल्या पद्धतीने झेल जज केला. कोणत्या प्रकारचा दबाव त्याने स्वीकारला नाही आणि मात्र तुषारला बाद करण्यात यश मिळालं तेजस भोईरला. हा चेंडू तुम्ही पाहताय लेगस्टम्पच्या थोडंसं बाहेर जाणारा चेंडू पंच वाईट चिकून करतायत. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅनला प्रदीप पाटीलला तुम्ही पाहतायत आणि गलीमध्ये गणेश भोईरला तुम्ही पाहू शकाल आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पॉइंट मध्ये अजिंक्यला तुम्ही पाहतायत. पॉवर प्ले मधला पहिल्या षटकातील हा शेवटचा चेंडू. हा चेंडू तुम्ही पाहतायत मिड ऑफला क्षेत्ररक्षक होते. धावची ती संधी जरूर होती, मात्र फेक ही चुकीची झाली थोडीशी जीत भोईरची आणि डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. पहिल्या षटकाचा खेळ इथे जरूर संपलाय आणि पहिल्या षटकात आपल्याला 13 धावा धापलकरती पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात आपल्याला तेरा धावा पहिल्या षटकात आपल्याला धापलकरती
पाहायला मिळतात. मॅम काय सांगाल, 5 षटकांची मॅच आहे. एका बाजूला तुम्ही पाहतात बाकलन संघ तर दुसऱ्या बाजूला खंबालपाडा संघ. पहिल्या षटकात 13 धावा जरूर आल्यात. काय सांगाल या मॅच विषयी? नक्कीच या मॅच विषयी सांगण्याच्या आधी मला या आधीची जी मॅच झाली होती त्याबद्दल सांगायचं आहे. अप्रतिम पैसा वसूल अशी मॅच झाली होती आणि आपण पाहिलं की तुषार पाटील 60 रन त्याच्या बॅटमधून निघाले. नक्कीच खूप अविस्मरणीय पारी असेल त्याच्यासाठी सुद्धा. शेवटचा जो षटकार आहे तो लागला नाही, पण नक्कीच जुनी डोंबिवलीने प्रयत्न खूप चांगला केला आणि किंग्स ट्रॉफी मध्ये नक्कीच त्याची पारी नेहमीच आठवली जाईल. की जर डीजे मास्टरला विनंती असेल आपणही सज्ज राहा, कारण की डान्सिंग अंपायर विशाल म्हात्रे सुद्धा आता सज्ज झालेत. तर दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज केतन म्हात्रे. आपण पाहिलं तर टेनिस बॉल मधला सर्वात श्रीमंत खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय रेश्मा मॅम, ज्याच्या नावावरती 15 बाईक आणि 3 4 व्हीलर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू तुम्ही पाहतायत रिवर्स खेळायचा प्रयत्न होता, मात्र पंच वाईटची खून करतायत. बघा एक वेगळ्या शैलीमध्ये विशाल म्हात्रे यांना तुम्ही पंचांच्या भूमिकेत पाहतायत. गोट्या अंपायरचं मानधन आता कमी केलं जाणार आहे, कारण की आता नवीन अंपायर आपल्याला भेटलेला आहे विशाल म्हात्रे. नक्कीच गोट्या अंपायर जवळजवळ 8 ते 10 हजार रुपये एका मॅचचे घेतात. तर हरकत नाहीये, विशालला 3 ते 4 हजार दिले तरी तो चांगली पंचांची भूमिका करेल. केतन गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये आपण पाहायला मिळत आहेत. अविनाश खूप वेगाने आलेत. फेकी मात्र अविनाशची थोडीशी उशिरा झाली आहे. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापल का धावा लागला त्या 16 धावा. 16 धावा तुम्ही धापलकावरती पाहताय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांचा हा सामना खंबालपाडा विरुद्ध वाकलन या 2 संघांमध्ये. दोन्ही संघांचा आपण विचार केला, वाकलन संघाने 51 धावांचा सुद्धा बचाव केला होता हेडुटणे संघाच्या विरुद्ध. हा चेंडू तुम्ही पाहताय रिवर्स खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाहीये. ज्या प्रकारे मागच्या मॅचचा उल्लेख रेश्मा मॅम यांनी केला, मात्र मी खरंच कौतुक करेल ते गोलंदाज विकी जोशीचं, ज्याने 12 चेंडू 25 धावांची गरज असताना अवघ्या 4 धावांचं षटक फेकलं. त्यावेळी तुषार पाटील सुद्धा मैदानाच्या आतमध्ये होते, मात्र त्यालाही त्यांनी पूर्णपणे शांत ठेवलं होतं. इथे मात्र डेड बॉलचा नक्कीच इशारा येतो. आपण पाहिलं बेल्स खाली पडली होती, त्यामुळे डेड बॉल असेल. नक्कीच धापलकर धावा आपण पाहिलं तर 16 धावा तुम्ही पाहताय. दुसरं षटक मार्गस्थ असताना 5 षटकांची लढत वाकलन विरुद्ध खंबालपाडा या 2 संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. केतन 6 चेंडू तुम्ही पाहतायत. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू घेऊन काढतायत. क्षेत्ररक्षक वेगाने खूप येत आहेत. किरण म्हात्रे आहेत तिथे. एकच धाव इथे मिळेल. सतरा धावा. धापलकरती लागलेत. फलंदाजी करतायत विकी शेलार आणि जितू शेलार. केतन यावेळेस मात्र चेंडू घेऊन काढतोय. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. खूप चांगल्या पद्धतीचा क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतो. तोपर्यंत 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 2 ने धावसंख्या पुढे सरकेल. धापलकर धावा लागतात त्या 19 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. 19 धावा धापलकरती आपण पाहतोय. केतन म्हात्रेचं दुसरं षटक मार्गस्थ संध्याकाळचं सत्र आपण पाहतोय. 55-60 धावा जरी झाल्या तर खंबालपाडा संघ या मॅच मध्ये फाईट करू शकतो संध्याकाळच्या सत्रामध्ये. हा चेंडू बेस्ट टायमिंग स्ट्रोक आहे. स्वतः केतन म्हात्रेने कॉल दिला, हा माझा झेल आहे, मी पकडणार, आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याने झेल टिपला आणि फलंदाज विकी शेलारची खेळी ते समाप्त होईल. पहिला धक्का खंबालपाडा संघाला 19 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकामधील हा शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकात केतन म्हात्रे तुम्ही पाहतायत. खूप चांगली गोलंदाजी करतोय वाकलन टीमच्या माध्यमातून. हा चेंडू तुम्ही पाहतायत. बराच वेळ चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक तिथे जज करतायत.
आणि खूप चांगल्या पद्धतीने तिथे झेल टिपलाय. फलंदाज आपण पाहिला तर जितू शेलारची खेळी समाप्त होईल. हा मिळणारा दुसरं यश गोलंदाज केतन मात्रेला आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 19 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळतात त्या टीम खंबालपाडा संघाच्या. जितून यांनी 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा तुम्ही धापलकरती पाहताय. 2 यश मिळालेत गोलंदाज केतनला. या स्पर्धेत 10 गडी बाद केलेत गोलंदाज सूरज दुधकरने वसार संघाच्या. खूप चांगली गोलंदाजी आजच्या दिवसात त्याच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाज अविनाश. ज्या अविनाशने हेडोटे संघाच्या विरुद्ध 2 धावांचं षटक फेकलं होतं पलावा सिटी एन कडून, तोच गोलंदाज पलावा सिटी एन कडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. 19 धावा धापलकरती लागल्या आहेत आणि 4थ्या क्रमांकावरती फलंदाज आपण पाहतोय नितेश शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या स्पर्धेत आपण पाहतोय 1,11,000 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळते. दुसऱ्या क्रमांकासाठी 55,555 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 33,333 रुपये आणि 4थ्या क्रमांकासाठी 22,222 रुपयाचं कॅश प्राइस तुम्हाला पाहायला मिळते. आणि मॅन ऑफ द सिरीजची सिटी 100 बाईक तुम्हाला पाहायला मिळते. जी बाईक आम्हाला काशिंदादा पाटील माजी उपसरपंच आपण पाहिलं तर काटेगावचे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. क्रिकेटमध्ये भरपूर मोठमोठे पारदर्शक रेश्मा मॅम आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू फुलटॉस होता. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. धाबा झाल्यात 25 सेकंद. वासी आपण पाहतोय हबप तुळशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय. ही बाईक नक्कीच आम्हाला उपलब्ध झाली काशीनाथदादा पाटील यांच्या माध्यमातून. तर षटकार आलाय नितेश शेलारच्या बॅट मधून तुम्ही पाहतायत. हा चेंडू तुम्ही पाहताय. अजून एक चांगला फटका. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. क्षेत्ररक्षक केतन मात्रे जोपर्यंत येतील तोपर्यंत चेंडू जाईल सीमा पार. हा येणारा नितेश शेलारच्या बॅट मधून सनसनीत चौकार. ही चूक नक्कीच हेडोटणे संघाच्या माध्यमातून आपण पाहिली होती. कारण की पलावा सिटी एन कडनं ज्या प्रकारे अविनाशने 2 षटकांचा षटक फेकलं तिथून खऱ्या अर्थाने हेडोटणे संघाला मॅच गमावी लागली. मात्र नितेश शेलारला माहिती आहे पलावा सिटी एन कडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी होती त्यावेळी मोठे फटके तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 29 धावा धापलकरती लागतात खंबालपाडा संघाच्या. 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना हा चेंडू मात्र वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची ती समाप्ती होते. गोलंदाज अविनाश कमबॅक करत असताना आपण पाहिलं गोरेगावच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर 6 चेंडू 9 धावांची गरज होती आणि अविनाशला पहिल्याच चेंडूवरती कामोटे संघाच्या फलंदाजाने षटकार मारला होता. मात्र त्यानंतर अविनाशने 5 चेंडूमध्ये 3 धावा कामोटे संघाला करून दिल्या नव्हत्या. हा कमबॅक करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत वाईडिश लॉंग आणि मिड विकेटच्या मधनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले. मात्र इथे लेझी क्रिकेट थोडंसं नक्कीच म्हणता येणार नाही. मात्र खराब क्षेत्ररक्षण जरूर झालं होतं. 2 धावांमध्ये रूपांतर होईल कारण उमेश भोईर खूप वेगाने आले होते. मात्र बॅकिंग किरण मात्रेच्या माध्यमातून दिली जाते. 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होती ती 31 धावा धापलकरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना 31 धावा तुम्ही पाहू शकाल आपल्या धावपलकावरती. अभि गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू फलंदाज तर बीट झाले. देशरक्षक सुद्धा बीट होत आहे. धावचीची संधी होती मात्र प्रदीप पाटीलने ती संधी गमावली. 22चा इशारा नक्कीच येतोय. 1 धाव खंबालपाडा संघाच्या खात्यात ऍड होईल. 32 धावा तुम्हाला धापलकरती
पाहायला मिळत आहेत. 2 अर्धशतक या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलेत. एक हॅट्रिक तुम्ही हसमुख ठाकूरच्या माध्यमातून पाहिली. जयगाव तुम्ही सोनापाडा संघाच्या माध्यमातून आणि 2 अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेत तुम्ही पाहिलेत. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होते गोलंदाज अविनाश धावपलकर. धावा तुम्ही पाहू शकाल 32 धावा धावपलकर. प्रथम फलंदाजी करत असताना खंबालपाडा संघ. हा चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट टर्म पूल पाहायला मिळतोय. सक्सेसफुल चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. अडतीस धावा धावपलकर तुम्ही पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्त्यंताने. चौथं षटक घेऊन येते आता मात्र गोलंदाज कॅप्टन कूल आपण पाहतोय मोतीराम भोईर. डीजे भाऊर आपण पाहिलं तर डीजे ब्रावो आपल्याला विनंती असेल एखादा डान्स नक्कीच व्हायला हवं कारण की शेवटचं सत्र आहे. डीजे मास्टर राज आपण सज्ज राहायचं आणि एक चांगलं संगीत षटकार चौकार आल्यानंतर लावायचे. मोतीराम हा चेंडू तुम्ही पाहतायत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. मनामध्ये प्रश्न असतो की उसागर गाव एन कडनं गोलंदाजी केल्यानंतर षटकार जाईल की नाही. मात्र इथे चेंडू हवेत आहे. अजिंक्य थोडा वेळ थांबले आणि झेल अजिंक्यच्या हातात सुटलाय. एक धाव इथे जरूर मिळेल. 45 कारण उसारगर एंडने ज्यावेळी गोलंदाजी होते बऱ्याचशा फलंदाजाच्या मनामध्ये चलबिल सुरू असते की या एंडने माझा षटकार जाणार नाही. मात्र नितेश शेलारने त्याच एंडला षटकार मारला. म्हणजे याच्यावर तुम्ही अंदाजा लावू शकता की नितेश शेलारकडे ताकद किती आहे. 45 धावा तुम्ही धावपलकर पाहू शकाल. चौथं षटक मार्गस्थ असताना वाकलन विरुद्ध खंबालपाडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत किरण म्हात्रे आणि यश मिळाले गोलंदाज मोतीराम भोईरला. साई शेलार बॅक टू द पॅव्हेलियन. पाहिला साई शेलारच्या माध्यमातून कारण यानंतर अजूनही 6 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आपण पाहिलं तर पलावा सिटी एन कडनं 1 षटक अजूनही बॅलन्स होतं. नवीन फलंदाज सुशांत साळवी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. मोतीराम भोईरचं एक वैशिष्ट्य नेहमीच राहिलंय टेनिस बॉलमध्ये. जेव्हा जेव्हा मोठे फलंदाज त्याच्या समोर येतात त्या फलंदाजांना बाद करण्यात त्याने बऱ्याच वेळा यश संपादन केलं. आम्ही बऱ्याच वेळा हे पाहिलंय. ज्यावेळी उस्मानचा संघ ज्यावेळी आलाय ज्यावेळी नक्कीच उस्मान पटेलला आम्ही बाद करताना पाहिलंय. बारक्या कांबळे ज्यावेळी समोर आलाय कामोटे संघ ज्यावेळी नक्कीच बारक्या कांबळेला मोतीराम भोईरने बाद केलंय. आणि आता मात्र साई शेलारची मोठी विकेट त्याला इथे मिळाली. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे किरण म्हात्रेला तुम्ही पाहतायत. एकच धाव इथे मेल धावसंख्या 46. 46 धावा तुम्ही धावपलकरती पाहतायत. 46 धावा तुम्ही धावपलकरती पाहतायत. भरपूर वर्षाचा अनुभव असलेला गोलंदाज तुम्ही पाहतात मोतीराम भोईर. ज्यावेळी सावळा संघ त्यांच्या समोर येतो बऱ्याच वेळा किरण पवारला सुद्धा त्यांनी बाद केला. असे मोठमोठे खेळाडू जेव्हा जेव्हा मोतीराम भोईरच्या समोर आले नक्कीच त्यांना बाद करण्यात त्यांना नेहमीच यश मिळालं टेनिस बॉलमध्ये. मोतीराम राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑनच्या दिशेने केतन मात्र तिथे आहेत. मात्र ते बनतील प्रेक्षक. सुशांत साळवीच्या बॅट मधला हा पहिला धमाका. षटकार.
50 कंप्लीट 51 धावा धापालकोदी लागतात टीम कंबालपाडा संघाच्या या स्पर्धेमध्ये सिटी 100 बाईक तुम्हाला पाहायला मिळते मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात धाबा 52 50 कंप्लीट 52 धावा तुम्हाला धापालकोदी पाहायला मिळतात वैकुंठवासी हरिभक्त पारायण तुळशीराम हिरा पाटील यांच्या स्मरणार्थ काटेचे माजी उपसरपंच काशीनाथदादा पाटील यांच्याकडे ही बाईक या स्पर्धेमध्ये आम्हाला उपलब्ध झाली त्यांचे आम्ही आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतोय पांडुरंग सत्ते साहेबांचं नक्कीच आभार व्यक्त करेल ज्यांचं या स्पर्धेसाठी नेहमीच खूप मोठं योगदान राहिलंय 52 52 धावा धापालकोदी हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय वेगाने इम्प्रेस करतोय मात्र 2 षटकार जरूर या षटकामध्ये मोतीराम भोईरला लागलेत साईची विकेट जरूर त्याला मिळाली मात्र 2 षटकार सुद्धा त्याच्या गोलंदाजीमध्ये ठोकण्यात आले 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकाखेर 52 52 धावा धापालकोदी तुम्हाला पाहायला मिळत आहेत येणाऱ्या षटकामध्ये 16 ते 18 धावा आल्या तर 70 धावा बनवू शकतो खंबालपाडा संघ आणि जर 70 धावा खंबालपाडा संघाने इथे बनवल्या तर त्या धावा बनवायला बऱ्याचशा कठीण जाऊ शकतात निशांत जेजी स्पोर्ट वाकलन संघाला चला सामना लगेच सुरू करायचा आहे वाकलन संघ कारण की दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे फिफ्टी 52 धाबा धापालकोदी लागल्यात एक शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज जीत भोईर वैयक्तिक दुसरा आणि संघाचा 5वा आणि शेवटचं षटक घेऊन ते गोलंदाज जीत भोईर 52 धाबा धापालकोदी आहेत हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही केतन मात्रे मिड विकेटला जज करतात त्यामुळे चूक होत ना थोडस कठीण आहे किरण मात्रे तिथे केतन मात्रे यांचे बंधू आपण पाहतोय आणि खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज नितेश शेलारची की इथे होईल समाप्त तर नवीन फलंदाज हेमंत ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 52 धावा धापालकोदी लागल्यात 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 60+ धावा इथे करण्याचा प्रयत्न जरूर खंबालपाडा संघाचा असेल हा चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळून करतायत क्षेत्ररक्षण डीप मध्ये केतन मात्रे बघा किती वेगाने आलेत आणि खूप चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण मात्र बॅकिंग थोडीशी उशिरा झाली होती प्रदीप पाटील बॅकिंग देतील तोपर्यंत एक धाव नक्कीच इथे मिळाली ती फलंदाज सुशांतला 53 धावा धापालकोदी त्यानंतर मात्र स्ट्राईक एंडला हेमंत ठाकूरला तुम्ही पाहतायत 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना तुम्ही पाहतायत जय मसोबा मानेरे आणि दीपक दादा म्हात्रे प्रतिष्ठान वसार संघाने 2-2 सामने जिंकले दोन्ही संघ आपण पाहिले तर मलंगड विभागातील मात्र हेमंत ठाकूरच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती हा धमाका षटकार चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे 59 धावा तुम्हाला धापालकोदी पाहायला मिळत आहेत धावा तुम्हाला धापालकोदी पाहायला मिळत आहेत 3 चेंडूचा खेळ अजूनही आपण पाहिलं रेश्मा मॅम शिल्लक आहे आणि चांगली फलंदाजी करतात हेमंत ठाकूर आपण पाहिलं तर आल्या आल्या षटकाराने खात उघडे कारण थोडीशी चर्चा झाली की फलंदाजीला कोणाला उतरायचं धनाजी शेलार की हेमंत ठाकूरला मात्र हेमंत ठाकूरला पुढे पाठवलं हा चेंडू तुम्ही पाहतायत एक्झॅक्टली काय घडलंय मैदानामध्ये
पंचांचा इशारा येईल, वाईट +4 हा मिळणाऱ्या 5 धावा बोनसच्या स्वरूपात. चौसष्ट धावा. रेश्मा मॅम काय सांगाल, दिवाळी तर अजून आली नाहीये, मात्र त्या अगोदरच बोनस खंबाळपाडा संघाला मिळालाय. नाही, दिवाळी आली नाहीये पण फटाके नक्कीच खंबाळपाडा संघ उडवतो इकडे. काय असतं ना, कॅप्टन नेहमी बॉलरला सांगतो, भाई तू षटकार दे पण वाईट बॉल देऊ नको, कारण की एक्स्ट्रा रन विथ एक्स्ट्रा बॉल, आणि यामध्ये तर सोने पे सुहागा एक्स्ट्रा 4 रन्स पण भेटले. नक्कीच 5 धावा इथे मिळाल्यात आणि खंबाळपाडा संघाची धावसंख्या झाली ती 64 धावा. धापलकरती लागल्या आहेत. आमचे मित्र शेखर शर्मा सुद्धा आले, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. ज्यावेळी नक्कीच स्वर्गवासी शिवाजी दादा शेलार ही स्पर्धा ज्यावेळी होते त्यावेळी नक्कीच पडद्याच्या मागे मात्र शेखर शर्मा यांचं खूप मोठं योगदान असतं. पडद्याच्या आतमध्ये कोणी बसू नका बघा, काही प्रेक्षकांचे पाय पडद्याच्या आतमध्ये आहेत. आज मयुरेश संत यांचा वाढदिवस सुद्धा आपण पाहतोय. पंचांनी चेंडू नो घोषित केलाय आणि एक्झॅक्टली मैदानामध्ये काय घडतोय बघायचंय. फिल्डिंग तर चांगली झाली आहे, तिसरी धाव इथे पूर्ण होईल का, आणि 3 धावा पूर्ण झाल्या आहेत आणि पंचांनी चेंडू नो घोषित केलाय, म्हणजे या मिळतील 4 धावा आणि येणारा चेंडू फ्रीट असेल. रेश्मा मॅम, हा क्रिसमसचा सेल चालू आहे, भरलो जितना भर सकते हो, तसंच त्या बॅट्समॅनने केलं. त्या बॅट्समॅनचं नाव होतं हेमंत ठाकूरने. बॅट टाकली आणि मी पळतो, बॅटला मी नंतर घेऊन जातो. क्रिसमसचा सेल आहे, बटोरो जितना बटोर सकते हो, आणि नक्कीच खंबाळपाडा टीम हेच करताना आपल्याला आता दिसते. आणि यावेळेस मात्र सुशांतच्या बॅट मधून हा फ्रीटचा धमाका, चेंडू जाईल लॉंग ऑनच्या वरून, षटकार. जे 74 धावा झाल्या आहेत, कोणी विचारही केला नव्हता रेश्मा मॅम की एवढ्या धावा होतील, आणि सर्वाधिक धावा आपण पाहिल्या तरी अवघड म्हणणार नाहीये. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा आणि अजून एक चांगला फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. किरण आपण पाहिलं तर तिथे जज करतात आणि 74 धावांवरती मात्र धक्का लागलाय. नक्कीच दिवसात अखेरी का होईना सगळ्यात जास्त धावा निघालेल्या आहेत आजच्या दिवसातल्या, आणि आज खूप खूप बोलतात ना, खूप विक्रम आज आपल्याला बघायला भेटले. किंग ट्रॉफीमध्ये विशाल तुषार पाटील याच्या बॅटमधून आज 60 रन्सची धुवेदार पारी आपण पाहिली. खंबाळपाडा संघाने आज सगळ्यात जास्त स्कोर करण्याचा प्रयत्न करतायत. तर नक्कीच अजूनही हा दुसरा दिवस आहे, अजूनही 2 दिवस बाकी आहेत. नक्कीच मॅम, आणि आपण पाहिलं तर बड्डे बॉय मयुरेश संते यांचे आगमन झाले, त्यांनाही वाढदिवसाच्या आपण शुभेच्छा देऊया स्पर्धेच्या माध्यमातून. मयुरेश संते, आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. जीतवरती मात्र या मॅच मध्ये हल्ला जरूर चढवलाय, मात्र डायरेक्ट हिट होईल आणि फलंदाज बॉलिंग आधी 74 धावांवरती रोखलंय ते म्हणजे खंबाळपाडा संघाला, आणि वाकलन संघाला या मॅच मध्ये 75चं टार्गेट असणार आहे. लक्ष थोडंसं मोठं आहे, कारण या धावांचा पाठलाग करणं थोडंसं कठीण होऊ शकतं. विकेटचा आपण विचार केला तर या सामन्यामध्ये विकेट गेल्या त्या 5. तर उसारकरचे धोंडू पाटील साहेबांचं आगमन झालंय, त्याने विनंती.
व्यासपीठावर यायचे धोंडू पाटील साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. 75 धावांचं लक्ष आपण पाहतोय, लक्ष मोठं आहे. मतलब वाकलन संघ आहे, त्या संघाने या वर्षी 2 वेळा 100 पेक्षा जास्त धावा कुठल्या आहेत हे विसरून चालणार नाहीये. तर बघा आयोजक सूचना करतात, काही प्रेक्षकांचे पाय पडद्याच्या आतमध्ये आहेत आणि कॅमेरा त्यांच्यावरती जाईल, लक्षात घ्या. त्यामुळे ते पाय आपले थोडेसे बाहेर घ्या, अन्यथा आपले आयोजक तिथे येतील आणि आपला अपमान होईल. असं करू नका मित्रांनो, कारण कॅमेरा तुमच्यावरती आहे, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. प्रेक्षक सुद्धा थोडेसे थकलेत आपण पाहतोय केतन, त्यामुळे त्यांचेही पाय दुखत असतील, त्यामुळे पाय त्यांनी पडद्याच्या आतमध्ये ठेवले असतील. मात्र असं करू नका, पडदा हे या स्पर्धेची शान आहे. ऋतिक संते आपण जरा बघायचे, काही प्रेक्षकांचे पाय पडद्याच्या आतमध्ये आहेत. धन्यवाद प्रेक्षक माईबाप, तुमचं प्रेम असंच असू द्या आमच्यावरती, हीच अपेक्षा आम्ही येणाऱ्या अजून 2 दिवसामध्ये करतोय. 75 धावांचं लक्ष आणि सलामीची जोडी तुम्ही पाहतायत, केतन म्हात्रे आणि जित भोईर. धोंडू पाटील साहेबांचं आगमन झालंय, साहेबांचं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. वेलकम साहेब, आपण इथं आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. तुसरगडचे माजी सरपंच जालिंदर पाटील यांचं आगमन झाले, त्यांनाही विनंती असेल या आपण ही व्यासपीठावरती आपलंही मनपूर्वक स्वागत करतोय आम्ही या स्पर्धेवरती. व्यासपीठावरती जालिंदर पाटील साहेब आणि त्यांचे भरपूर सपोर्ट VCC उसरगड संघाला नेहमीच राहिलंय. तर लक्ष आपण पाहिलं तर 6 गडी बाद 74 धावा कुठल्या 75 धावांचं लक्ष. म्हणजे शेवटचे 2 चेंडू आपण केतन पाहिले, तर 5व्या चेंडूवरती विकेट आणि 6व्या चेंडूवरती सुद्धा विकेट मिळाली आहे. मॅन रेश्मा मॅम आमच्या सोबत आहे. रेश्मा मॅम, काय सांगाल 75 धावांचं लक्ष काय वाटतं तुम्हाला, या 75 धावांचा पाठलाग वाकलन संघ करेल का? किंग ट्रॉफी 2021 आधारस्तंभ आपल्या सगळ्यांचे लाडके पांडुरंग संते दादा सुद्धा या मॅचचा आनंद उचलतायत आपण बघतोय, आणि मान्यवरांची उपस्थिती सुद्धा आपल्याला इथे लाभलेली आहे. नक्कीच बघा, संध्याकाळ होत आलेली आहे, सूर्य मावळत आहे आणि थोडासा अंधार आता पडायला सुरुवात होईल. हालाकी वाकलन संघाने टॉस जिंकला होता आणि हा त्यांचाच निर्णय होता की आम्ही पहिली गोलंदाजी करतो, आणि गोलंदाजी करताना एवढा मोठा टार्गेट त्यांना आता अचीव करायचा आहे. सो नक्कीच थोडंसं कठीण असेल, पण वाकलन संघ असा आहे की या सीझन मध्ये 10 फायनल्स मारलेला संघ आहे. नक्कीच सगळ्यात जास्त गाड्या आणि बाईक्स त्यांच्या टीमकडे आहे. आणि इथे मॅन काय घडलंय तर केतन मात्रे जो वाकलन संघाचा ढाण्या वाघ आहे आणि त्याचा झेल मात्र धनाजी शेलारच्या हातातून सुटलाय, काय म्हणाल? हा झेल सुटला आहे की मॅच सुटली आहे ते आपल्याला पुढच्या ओव्हर्स मध्ये कळेल. नक्कीच कॅचेस विन द मॅचेस, आणि अशा प्रकारे इतक्या क्रुशियल टाइम वरती जर तुम्ही कॅच सोडली तर नक्कीच चुकीला माफी नाही. जेवढा मोठा खेळाडू तेवढा मोठा दबाव सुद्धा खेळाडूंवरती असतो. केतन म्हात्रे भरपूर चर्चेत राहिलेलं नाव आहे. जित भोईरचा लो फुलटा चेंडू आपण पाहतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढतायत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाहीये. जित भोईरच्या बॅटमधून येणार हा पहिला दे दनादन चौकार. इथे जीतच्या बॅटमधून चौकार आलाय. 5 धावा वाकलन संघाच्या धापलकोती लागल्या आहेत. कोणत्याही धावा तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं जीत भोईरने, मात्र शॉर्ट थर्डमॅनला नितेश शेलार यांचं खूप चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि बघायचे केतन मात्रेचा झेल आता कंबलपटा संघाला किती महागात पडतोय. ज्या केतनने दॉर्लीच्या स्पर्धेत 155 धावा कुठल्या होत्या, ज्या केतनने जुने डोंबिवलीच्या स्पर्धेत 177 धावा कुठल्या होत्या, तो केतन तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. साईचं मी कौतुक करेल. इथे मात्र लो फुल टॉस चेंडू होता, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून चेंडू जाईल सीमा पार. जीत भोईरच्या मॅट मधून येणारा हा दुसरा चौकार. जीत भोईरच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. जीत भोईर आपण पाहिलं तर संकट मोचक आहे वाकलन संघाचा, आणि 9 धावा धापलकोती लागल्यात 75 धावांचा पाठलाग करत असताना. हा चेंडू तुम्ही पाहताय, अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू जाईल, 1 बाउंस सीमा पार, चौकार.
आपण पाहतोय त्याच्या बॅटमध्ये धावा येत आहेत आणि धावांचा पाठलाग करणे पसंत केलं मोतीराम भोईरने नाणेफेकी जिंकल्यानंतर 13 धावा आतापर्यंत धावपळ लागले 3 चौकार तुम्ही जीत भोईरच्या माध्यमातून पाहतायत साई गोलंदाजी मार्कवर हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगवान चेंडू होता साईने मात्र जीत भोईरला इथे बीट केलंय 75 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात धावा आल्या त्या आतापर्यंत 13 धावा अजूनही 62 धावांची गरज आहे येणाऱ्या 24 बॉल मध्ये चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल कारण की अजूनही 62 धावांची गरज आहे लक्ष अजूनही मोठे आहे मात्र केतन मात्रे आणि जीत भोईरे तो पण काही होऊ शकते या मॅच मध्ये हे सांगणं थोडंसं कठीण आहे कारण हेडुडेच्या स्पर्धेत मला आजही आठवतंय 93 धावांचा पाठलाग करत असताना सोनारपाडा संघाच्या विरुद्ध केतन मात्रेने एक झुंजार खेळी केली होती आणि 91 धावा कुठल्या होत्या वाकलन संघाने अवघ्या 2 धावांनी ती मॅच तिथे गमावली होती मात्र हे विसरून चालणार नाही कमलपाडा संघाकडे सुद्धा गोलंदाजी चांगली आहे फिरकी अस्त्र सुद्धा त्यांच्याकडे जयेश पाटील दुसऱ्या बाजूला विकी शेलार सारखा अनुभवी गोलंदाज या संघामध्ये त्यामुळे फाईट चांगली नेट टू नेट फाईट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळेल ऑप्शन भरपूर आहे मिलिंद सुद्धा चांगली गोलंदाजी करतो साईने खूप चांगली गोलंदाजी केली आहे जरूर 13 धावा त्याने पॉवर प्लेच्या षटकात खर्च केले आहेत मात्र पॉवर प्लेच्या षटकात 2च खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि आता मात्र 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत गोलंदाज विकी हा चेंडू तुम्ही पाहतायत हवेत आहे जितू शेलार जज करतायत आणि केतन मात्रेचा झेल सुटला होता मात्र तो काही करू शकला नाही त्याला मात्र इथे मैदान सोडावं लागेल मात्र त्याचा झेल एवढा महागात पडला नाही मी म्हणेल धनंजय शेलारने जो सोडला होता मात्र त्याच्या चुकीची दुरुस्ती जितू शेलारने केली आहे आणि केतन मात्रेला इथे मैदान सोडावं लागेल कारण प्रत्येक स्पर्धा मित्रांनो वेगळी असते प्रत्येक क्रीडांगण वेगळं असतं आणि प्रत्येक वेळी केतन मात्रेचा खेळ चांगला होईल असं नाहीये 11 खेळाडूंचा खेळ क्रिकेटचा खेळ आहे त्यामुळे 11 खेळाडूंना योगदान द्यावं लागतं प्रत्येक मॅच मध्ये तर 13 धावसंख्यातून मात्र एक घडी नक्कीच बाद झाले विक्की गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय इथे मात्र जास्त सफल झाले होते आणि फाईन लेग क्षेत्र निवडले चेंडू जाईल सीमा पार दणदणीत करत चौकार जीत भोईर जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच विजयाची आशा असणार आहे निशान जेजी स्पोर्ट वाकलन संघाला कारण 75 धावांचा पाठलाग करायचा असेल तर जीत भोईरला मैदानात थांबावं लागेल 17 धावा धापल करती लागल्यात आतापर्यंत विक्की शेलार गोलंदाजी मार्कवर हा चेंडू मात्र रिवर्स अस्त्र बाहेर काढले जीत भोईरने आणि चेंडू जाईल वन बाउंस सीमा पार चौकार मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय जीत भोईर आणि धोंडू पाटील यांच्याकडे जीतसाठी सलग 2 षटकांसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल हा चेंडू रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता मात्र स्ट्रॉंग अपील तुम्ही पाहतायत विकी शेलारच्या माध्यमातून
आता जीत स्वतःवरती नाराज तुम्हाला पाहायला मिळते की रिव्हर्स अस्त्र ते वारंवार बाहेर काढतायत. कारण जीत भोईरला माहिती आहे उसारगर एंड कडनं जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली जाते तेव्हा तेव्हा मात्र ते हवेच्या विरुद्ध नक्कीच पाऊल उचलणं थोडंसं त्यांच्यासाठी त्यांना कठीण वाटतंय. त्यामुळे ते वारंवार रिव्हर्सचा वापर करतायत. हा चेंडू तुम्ही पाहतायत पुन्हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र धनाजी मिळव आपला एक धाव मिळणार नाहीये कारण की डॉट चेंडूची इथे समाप्ती होते. 20 धावा झाल्यात कारण वारंवार जीत रिव्हर्सचा वापर करतायत. आणि रिव्हर्स फटका असा आहे लगी तो आबाद नाही तो बर्बाद. रिव्हर्स फटक्यासाठी तुमच्याकडे सराव असणं खूप गरजेचं आहे. मात्र जीतकडे चांगला सराव आहे मात्र बऱ्याच वेळा चांगला गोलंदाज आल्यानंतर तुमच्याकडे या गोष्टी घडू शकतात. इथे चेंडू हवेत आहे. एक धाव तर वेगाने पूर्ण केली होते. 2 धावा इथे जरूर मिळतील आणि 2 षटकांचा केस संपल्याने आपण पाहतोय 2 षटकात धावा झाल्या निशांत स्पोर्ट वाकलन संघाच्या. 23 धावा 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये आता 52 धावांची गरज आहे. अविनाश भोईर आणि जीत भोईर हे 2 खेळाडू असेल. येणाऱ्या फलंदाजामध्ये किरण म्हात्रे प्रदीप पाटील सारखे आक्रमक फलंदाज तुम्ही पाहू शकाल. मात्र चांगला खेळ तुम्हाला इथे करावा लागेल. उमेश भोईर सारखा सुद्धा एक चांगला फलंदाज खेळाडू कक्षामध्ये. मात्र 18 चेंडू आणि 52 लक्ष थोडंसं मोठं होत चाललंय निशांत स्पोर्ट वाकलन संघाची. चला सामना लगेच सुरू करायचे. विशाल जास्त विलंब करू नका कारण की आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच तुमच्या समोर आहे त्यामुळे तुम्हाला थोडंसं फास्ट खेळावं लागेल. पंच सचिन कडू यांनाही सूचना असेल कारण आपल्याला टाइम मॅनेजमेंट या स्पर्धेमध्ये खूप महत्वाची आणि चर्चा जरूर केली जाते. मात्र चर्चा तुम्हाला शॉर्ट अँड स्वीट करायची जास्त वेळ करायची नाहीये. 18 चेंडू आणि 52 धावांची गरज. 18 चेंडू आणि 52 52 धावांची गरज. धोंडू पाटील यांच्याकडनं सलग 2 षटकांसाठी जीत भोईरसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावण्यात आलेलं आहे. आणि बघायचे जीत भोईर ज्याच्या नावातच भरपूर काही आपण पाहतोय. उंबारणी चषक मध्ये मेगा फायनल मध्ये 7 चेंडू 7 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा जीतने नोंदवला होता. आपण पाहिलं तर कौशाच्या स्पर्धेत केतन आपण पाहिलं तर किरण म्हात्रेने धावांचा पाठलाग करत असताना 7 चेंडू मध्ये 7 षटकार मारण्याचा विक्रम नोंदवला होता. त्यामुळे मॅच चांगली होईल कारण दोन्ही संघ खूप चांगले संघ आहेत. आणि साई शेलार पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. तेवीस धावा आपण धावफलकावरती पाहतो. 18 चेंडू आणि आता 52 म्हणजे जवळजवळ अर्धशतक अजूनही गाठायचे. तो निशांत स्पोर्ट वाकलन संघाला आपण पाहिलं तर साई शेलार येत आहेत दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू तुम्ही पाहतायत व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. चेंडू बराच वेळ हवेत आहे. मिलिंद झेल खाली आणि झेल झालाय ड्रॉप. 2 धावाही पूर्ण झाल्या आहेत आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. तिसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. अशा कॅचेस तुम्हाला पकडावे लागतील. कठीण झेल तुम्हाला पकडावे लागतील. जर वाकलन संघाला तुम्हाला या स्पर्धेतनं बाहेर करायचं असेल तर कठीण मधले झेल तुम्हाला पकडावेच लागतील या स्पर्धेमध्ये. 3 धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर धावा तुम्ही पाहू शकाल. 26 धावा 49 धावांची अजूनही गरज आहे. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि स्ट्राईक सुद्धा रोटेट झाली कारण की झेल सुटल्यानंतर 3 धावाही मिळाल्यात आणि स्ट्राईक जीत भोईरकडे सुद्धा आली. ही जमेची बाजू असेल वाकलन टीमसाठी. 17 चेंडू आणि 49 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळतोय. येणाऱ्या 17 बॉल आणि 49 धावांची अजूनही गरज आहे वाकलन संघाला. संकटमोचक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मात्र फुलटॉस चेंडू होता. टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही आणि पुन्हा झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस आणि इथे धावचीची संधी. जीत भोईरने इथे चूक केली आहे कारण अविनाश सुद्धा खूप फॉर्म मध्ये असणारा फलंदाज होता आणि त्याला मैदान सोडावं लागले. मिलिंदकरनं हा दुसरा झेल सुटलाय. डीजे साई शेलारसाठी विकेट साठी जालिंदर धोंडू पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे या मॅच साठी. आणि मिलिंदच्या हातातनं 2 झेल सुटले त्यामुळे मिलिंदच्याही क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. कारण टीम प्लॅनिंग खूप महत्वाचं असते आणि जणू काही चेंडू मिलिंदच्या मागे लागले असं म्हटलं तरी अवघड ठरणार नाहीये. कारण जिथे मिलिंद जात आहेत तिथे झेल उडतायत आणि आपण पाहतोय सलग 2 षटकांसाठी धोंडू पाटील यांच्याकडनं सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कालुराम अर्थातच जीत भोईर या खेळाडूसाठी. जीत भोईर आपण पाहिलं तर थोडीशी जीत भोईरकडनं सुद्धा चूक झाली कारण अविनाशची विकेट सॅक्रिफाईस केली आहे या मॅच मध्ये. तुम्हाला चेंडू हवेत आहे पुन्हा मात्र एक्स्ट्रा कव्हर दिशेने चेंडू खेळून करतायत. पुन्हा मिलिंद बघा तिथे आहेत.
जिथे जिथे मिलिंद जात आहेत तिथे तिथे 2 धावा, तिथे चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. जणू काय चेंडू आज पाहिलं तर आपण मिलिंदच्या मागे लागलाय. रेश्मा मॅम आपण पाहिलं तर खरी अगोदर ते स्क्वेअर लेगला होते, त्यानंतर मिड विकेटला गेले आणि आता मात्र लॉंग ऑफला गेलेत. तिसऱ्यांदा चेंडू मात्र मिलिंदच्या साईडला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर 29 धावा, अजूनही 46 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र जीत भोईरच्या बॅटमधनं हा फटका चांगला आहे. चेंडू जाईल सरळ मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे षटकार. तर धावा झाल्यात 35. मार्कवर हा चेंडू शॉर्ट आर्म पूल सक्सेसफुल ब्युटिफुल मिड विकेटच्या वरून बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि धोंडू पाटील यांच्याकडे 1000 रुपयाचं कॅश प्राइज जीत भोईरसाठी. झाले चॅम्पियन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहे. जीत भोईर आणि चेंडू शिल्लक आहे 13 धावा करायचे आहेत 34. संकट मोचक यासाठी जीत भोईरला म्हटलं जातं. जीत भोईरच्या बॅटमध्ये 2 धमाके आलेत. झेल सुटल्यानंतर किती मागात पडतो याचं उत्तर जीत भोईरने दिलंय. ज्या प्रकारे रोहित शर्माने इंटरनॅशनलला दिलं होतं, मागच्या वर्षी याच मैदानामध्ये दत्त ठाकूरने दिलं होतं. 2 झेल त्याचे सुटले आणि त्यानंतर त्याने 55 धावांची मॅरेथॉन इनिंग साकारली होती आणि त्यानंतर त्याला मॅन ऑफ द सिरीजची बाईक सुद्धा मिळाली होती. साई 13 चेंडू 34 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू तुम्ही पाहतायत वेगवान चेंडू होता. जीत भोईरकडे कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं या चेंडूवरती आणि 3 षटकांचा खेळ संपला. आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली ती 41. चेंडू शिल्लक आहेत आता 12 आणि धावा करायचे आहेत 34. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे निशान जीटी स्पोर्ट वाकलन संघाला. बघा प्रेक्षकांना विनंती असेल, आपण पाण्याचे टँकर सातत्याने येत जात राहतात, त्यामुळे आपण बाईक आपल्या रस्त्यात पार्किंग करू नका. जीत भोईर आपण पाहतोय 15 चेंडूचा खेळ त्याने आतापर्यंत केला आणि 37 धावांची एक मॅरेथॉन इनिंग आतापर्यंत जीतने साकारली आहे. आणि जीत जर शेवटपर्यंत मैदानात थांबला तर या सामन्याचे चित्र काही असू शकते, लक्षात घ्या. कारण 12 चेंडू आणि आता 34 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट तुम्हाला या मॅच मध्ये पाहायला मिळते. अजूनही जीत संधी असेल बघा तुम्हाला. बॅक टू बॅक 2 षटकांसाठी धोंडू पाटील यांच्याकडनं 1000 रुपये असेल. ऑलरेडी 1000 रुपयाचं प्राइस पारितोषिक जीतला मिळालंय, आमच्याकडे जमा सुद्धा झालाय. तर जीतसाठी हे संधी असेल नक्कीच. मला असं वाटतं की धोंडू पाटील यांचा फेवरेट खेळाडू असावा जीत भोईर आणि त्यासाठी त्याच खेळाडूवरती फक्त पारितोषिक लावण्यात आलाय. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आपण पाहतोय. पहिल्या सत्रामध्ये 6 गडी बाद झाले होते ते कंबरपाडा संघाचे. इथे पाहतोय आपण धावांचा पाठलाग करत असताना 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. 12 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज नितेश शेलार. गोलंदाजी मार्कवर सेकंडला फलंदाज किरण म्हात्रे. हा चेंडू किरण म्हात्रेचा बघा. पहिल्या मॅच मध्ये किरण असेच फटका खेळत असताना झेलबाद झाले होते. वन बाउन्सचा इशारा नक्कीच पंचांनी केलाय. पंच नक्कीच चर्चा केल्यानंतर हा वन बाउन्सचा इशारा केलाय. धापलकर धावा लागल्यात त्या 42. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे आणि 37 धावांची मॅरेथॉन इनिंग खेळणारा जीत भोईर मैदानाच्या आतमध्ये अजूनही पाहतोय आपण. टक लावून मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. 11 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज होते गोलंदाज नितेश शेलारला तुम्ही पाहतायत कंबरपाडा संघाच्या माध्यमातून. हात मात्र रिवर्स अस्त्र बाहेर काढले. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते मात्र त्यांना बीट करून चेंडू वेगाने सीमा पार जाईल. चौकार. धावांवरती पोहोचतोय जीत भोईर आणि आता चेंडू शिल्लक आहे 10 धावा करायचे आहेत 29. अशीच मॅच संपवली होती किरण म्हात्रेने.
कौशल्याच्या स्पर्धेमध्ये खार्डी संघाच्या विरुद्ध तो किरण म्हात्रे सुद्धा अजूनही मैदानाच्या आतमध्ये. मात्र नितेशला कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. पुन्हा रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. कारण जीत भोईर असा खेळाडू आहे, प्रत्येक चेंडूला तो रिव्हर्स अस्त्र बाहेर काढतो. कारण हवेच्या विरुद्ध पाऊल उचललं थोडं त्याच्यासाठी सुद्धा कठीण आहे आणि त्यालाही चांगलं ठाऊक आहे की हवेच्या विरुद्ध मी जर पाऊल उचलला तर मी बादही होऊ शकते. त्याला चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे तो वारंवार आपलं रिव्हर्स अस्त्र बाहेर काढतोय. 9 चेंडू आणि आता 29 धाबांची अजूनही गरज आहे. नेट टू नेट फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत मॅच कोणत्याही संघाच्या बाजूला झुकू शकते. हा चेंडू तुम्ही पाहताय, सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, मात्र खराब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय सुशांत साळवीचा आणि चेंडू वेगाने सीमा पार जाईल. चौकार. अठरा चेंडू आणि 45 धावांची एक मॅरेथॉन इनिंग. जरा जोरदार टाळ्या होत्या जीत भोईरसाठी. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 25 धावांची अजूनही गरज आहे. आणि जीत भोईर सांगतायत केतन मात्र जरूर बाद झालंय, मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि मी या मॅचला कधीही कलाटणी देईल हे सांगत असताना फलंदाज जीत भोईर. 8 चेंडू आणि 25 धावांचं इक्वेशन तुम्हाला अजूनपर्यंत पाहायला मिळतोय. कारण एकाच दिवसामध्ये 2 स्पर्धा जिंकणारा संघ तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. निशांत जेजी स्पोर्ट वाकलन संघ, कारण गोरेगावची स्पर्धा आणि जुनी डोंबिवलीची स्पर्धा. हा चेंडू आखून टप्प्याचा होता, मात्र टायमिंग स्ट्रोक आहे. धनाजी शेलार जज करतायत. बिग लॉस, बिग विकेट आणि मोठा धक्का लागेल निशांत जेजी स्पोर्ट वाकलन संघाला. जीत भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. तो मोठा मासा मात्र इथे गळाला लागला खंबालपाडा टीमच्या. धनाजी शेलारने झेल टिपलाय आणि जीत भोईरला इथे मैदान सोडावं लागेल. पाच चेंडू आणि अजूनही 25 धाबांची गरज आहे. जीत भोईरसाठी जोरदार टाळ्या होत्या. एक 45 धाबांची मॅरेथॉन इनिंग त्याने आपल्या टीमसाठी साकारली आणि स्वतःवरती तो किती नाराज दिसतोय हे पाहू शकता आपण आपल्या स्क्रीनवरती. जीत भोईर नाराज होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. 7 चेंडू आणि 25 धावांचं इक्वेशन अजूनही तुम्ही पाहू शकाल या मॅच मध्ये अजूनही काही घडू शकतं. कारण की प्रदीप पाटील आणि किरण म्हात्रे 2 फलंदाज चांगल्या मैदानाच्या आतमध्ये. मात्र एखादा चांगला गोलंदाज शेवटच्या षटकात सुद्धा शोधावा लागेल खंबालपाडा टीमला. कारण साई शेलारची 2 षटकं संपलेत. विकीने 1 षटक टाकलंय आणि नितेश शेलार 1 षटक फेकतात. त्यामुळे शेवटच्या षटकात एक फ्रेश गोलंदाज शोधावा लागेल. हा चेंडू तुम्ही पाहताय, ब्लॉक लाईनचा पद्धतीचा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र थोडासा वेळ जरूर घेतला तर मात्र आत्मविश्वासाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली ती फलंदाज किरण म्हात्रेने. कारण किरणला आता माहिती आहे जे काय करायचंय ते मला करायचंय. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 24 धावांची आता गरज आहे आणि 24 धावांचा बचाव इथे करेल का खंबालपाडा संघ हे पाहणं थोडंसं गरजेचं आहे. रेश्मा मॅम काय सांगाल, शेवटचा षटक आहे, 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. किरण म्हात्रेने आत्मविश्वासाने स्ट्राईक तर स्वतःकडे ठेवली आहे. काय सांगाल तुम्ही या सामन्याविषयी? नक्कीच थोडं आव्हान तर असेल वाकलन संघासाठी. कारण ह्या आधीची मॅच जेव्हा आपण पाहिली त्यावेळी सुद्धा 6 बॉलमध्ये 21 धावांचं लक्ष्य करायचं होतं जुनी डोंबिवली टीमला, पण ते शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली. नक्कीच इथे काय आहे ना, प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय. नक्कीच कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं तर आता मात्र खंबालपाडा संघाने आपलं फिरकी अस्त्र बाहेर काढलंय. जयेश पाटील जे भरपूर चेंडूला वळवण्याची क्षमता ठेवतात आणि नक्कीच अग्नी परीक्षा असणार आहे आता किरण म्हात्रेची. 7 चेंडू आणि 24चं इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. नेट टू नेट फाईट ज्या प्रकारे मी मगाशी उल्लेख केला होता रेश्मा मॅम की क्रिकेट या खेळामध्ये कोणताही संघ मोठा नाहीये. कोणताही संघ कोणत्याही संघावरती मात करू शकतो हे क्रिकेटमध्ये आम्ही सातत्याने पाहिलंय. जरूर ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला वाकलन संघाने 10 चॅम्पियनशिप पटकावल्यात, मात्र त्यांच्या समोर असा संघ खंबालपाडा संघ ज्या संघाने एकही चॅम्पियनशिप पटकावली नाही, मात्र त्यांच्याकडे आत्मविश्वास भरपूर दिसतो या स्पर्धेमध्ये. कारण त्यांनी मागच्या मॅच मध्ये सहज विजय संपादन केला होता आणि या मॅच मध्ये त्यांनी तब्बल 75 धावांचं टार्गेट ठेवलंय. हा चेंडू तुम्ही पाहतायत,
चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क. मी मगाशीच उल्लेख केला रेश्मा मॅम की फिरकी अस्त्र साई शेलारने बाहेर काढले, त्यामुळे थोड्याशा अडचणी येऊ शकतात. आणि आता 5 चेंडूमध्ये 24 धावांची गरज आहे. षटकाराच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 षटकार मारावे लागतील. करो या मरो, डू ऑर डाय सिच्युएशन आहे वाकळण संघासाठी. नक्कीच, कारण किरण मात्रेच्या नावावरती रेकॉर्ड सुद्धा 6 चेंडू 6 षटकार, हे विसरून चालणार नाहीये. मात्र आपण इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाईस केली आहे. किरण मात्रेला मैदान सोडावं लागेल. ज्या फलंदाने 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम केला होता त्या खेळाडूला मैदान सोडावं लागते. याच्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की प्रदीप पाटील या खेळाडूकडे किती आत्मविश्वास आहे, कारण त्याने आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतले. आणि आता या मॅच मध्ये समीकरण आहे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. मी मगाशीच उल्लेख केला, किरण मात्र जरूर मोठा फलंदाज आहे. मात्र जेव्हा जेव्हा त्याच्यासमोर फिरकी अस्त्र आले तेव्हा तेव्हा त्याला अडचणी आल्या आहेत आणि 2 चेंडू त्याच्याकडनं डॉट गेलेत. वाकळण संघाला आता काजवाचा उजेड नाही तर सूर्याचा उजेड दाखवावा लागेल. जर मारलं तरच जिंकणार आहोत हे त्यांना बघायला पाहिजे. नक्कीच स्ट्रॅटेजी काही ना काहीतरी असेल, म्हणूनच त्याने आपलं बलिदान दिलेलं आहे विकेटचं. नाही नक्कीच, कारण की प्रदीप पाटीलने सुद्धा बऱ्याच वेळा मॅचेस टर्न केल्यात. मला आठवतंय एका चेंडू 6 धावांची गरज होती नागझरी येते आणि आत्मविश्वासाने स्ट्राईक घेतली होती प्रदीपने आणि त्यानंतर षटकार ठोकला होता. केतन सुद्धा आमच्या बरोबर आहेत, केतनलाही माहिती आहे तो षटकार कोणाच्या विरुद्ध ठोकला होता. 4 चेंडू 24 धावांची गरज. हा चेंडू तुम्ही पाहावे, लाईन पाहावी लागेल, लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू नक्कीच. आणि जेव्हा जेव्हा डावकऱ्याचा फलंदाज येतो त्यावेळी नक्कीच फलंदाला थोडंसं व्हेरिएशन मध्ये बदल करावा लागतो, टप्प्यावरती नक्कीच नियंत्रण ठेवावं लागतं आणि त्यासाठी प्रदीपने स्ट्राईक घेतली आहे. कारण येणारे 4 चेंडूमध्ये मी 23 धावा अजूनही करू शकतो, हा आत्मविश्वास त्याच्याकडे असेल. जयेश गोलंदाजी मार्क तुम्ही पाहतायत, हा चेंडू तुम्ही पाहताय स्ट्राईक आत्मविश्वासाने घेतली होती. मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला काय झेल टिपलाय तिथे. क्षेत्ररक्षक आहेत ते साई शेलार, एकदा जोरदार टाळ्या होत्या क्षेत्ररक्षक साई शेलार साठी.